नमस्कार. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सर्वजण सायली आणि अर्जुनच्या डान्सचा व्हिडिओ पाहत असतात. तरी अश्विन बोलतो, एक काम करतो, मी तुम्हा सगळ्यांना पर्सनलीच पाठवतो. तितक्यातच अस्मिता रागाने बोलू लागते, जास्तच रंगात आले होते ना. तितक्यातच विमल त्याने बोलू लागते, आता मी सगळ्यांना जेवण वाढायला घेऊ का कल्पनाताई? तरी कल्पनाताई बोलतात, हो पण पूर्णाजीचं जेवण माझ्याजवळच दे, त्यांना थोडा आराम करून दे, मग मी त्यांच्या रूममध्ये जेवण नेऊन देते. तर विमल बोलते चालेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली मात्र हाताजवळच पाहत असते. एका हाताने सगळं काही करत असते आणि उजव्या हाताजवळ ती सतत पाहत असते. तिने जो अर्जुनला रंग लावलेला असतो ते सगळे क्षण तिला आठवू लागतात. सायली मात्र अर्जुनच्या आठवणीमध्ये एकदम रमून गेलेली असते. तर विमल त्याने बोलू लागते, अहो सायलीताई झालं का सगळं करून? मी घेऊन जाऊ का? जेवण गरम झालं आहे ते. तरी सायली बोलते, हो तुम्ही थोडं घेऊन जा पुढे, बाकी सगळं मी घेऊन येते. तर विमल ही जेवणं घेऊन येत असते तर सायलीही तिच्या मागोमाग जेवणं घेऊन येते. मात्र सायली सगळं काही डाव्या हातानेच करत असते. तरी ती एक एक वस्तू जेवणाच्या टेबलवर घेऊन येत असते. तर सर्वजण तिच्याजवळ पाहत असतात. जेवणं वाढतानासुद्धा ती डाव्या हातानेच जेवण वाढत असते. तर अर्जुन तिच्याजवळ पाहतच बसतो. त्याला काहीच समजत नाही नक्की सायलीच्या उजव्या हाताला झालं तरी काय. तरी अर्जुना विचार करत बोलू लागतो की हिच्या हाताला नक्की काय झालं असेल. म्हणून अर्जुन बोलतो, बायको एक काम करशील का, मला जरा पाणी देशील? तरी अर्जुनने पाणी मागितलं म्हणून सायलीही त्याला पाणी देण्यासाठी येते. तरी ती पाणीसुद्धा डाव्या हातानेच देत असते. ते पाहून सर्वांना विचार पडतो नक्की सायलीच्या हाताला झालं तरी काय. तरी कल्पनाताई सुद्धा सायलीच्या हाताजवळ पाहू लागतात. सायली मात्र जमत नसलं तरी डाव्या हातानेच ग्लासमध्ये पाणी ओतत असते. तर अर्जुन तिच्याजवळ पाहतच बसतो. तर अश्विनला विचार पडतो की नक्की काय झालं असेल वहिनीला. तर इकडे अस्मिता विचार करू लागते की नक्की काय चाललं आहे, सायलीचं डोकं फिरलं आहे का, डाव्या हाताने सगळं करते. तितक्यातच कल्पनाताई सायलीला विचारू लागतात, अगं सायली तुझ्या उजव्या हाताला काही झालं आहे का, लागलं आहे का? तरी अर्जुन बोलू लागतो, नक्कीच काहीतरी दुखत असेल, काहीतरी काम करत असणार आणि दुखलं असेल, पण सांगणार ते अजिबातच नाही. तरी अश्विन बोलतो, वहिनी नक्की सांग ना काय झालं आहे, क्रॅम्प येतो आहे का की मसल पेन आहे, मला सांग, मी तुला देतो स्प्रे किंवा गोळ्या वगैरे. तरी ती बोलते, नाही असं काही झालं नाही आहे, मला जमतं आहे काम करायला. तर विमल बोलू लागते, अहो सायलीताई तुम्हाला हाताने काहीच जमत नाही आहे, काही झालं आहे का? तरी अश्विन बोलू लागतो, वहिनी मला हात दाखव बघू. मात्र सायली काही हात दाखवायला तयार नसते. ते प्रतापराव बोलू लागतात, अगं सायली हात दाखव अश्विनला, आणि काय झालं असेल ना तर अश्विन तुला सांगेलच आणि औषध वगैरे देईल. तरी सायली बोलते, नाही हो बाबा काही नाही, जरा खांदा भरला आहे आणि थोड्या वेळाने बरं वाटेल. तरी कल्पनाताई बोलतात, खांदाच भरला आहे ना, मग एक काम कर, तू जेवायला बस बघू. तरी अश्विन बोलू लागतो, वहिनी मी तुला थोड्या वेळानंतर स्प्रे देतो, तो स्प्रे तू अप्लाय करून बघ, त्याने जर काही बरं वाटलं नाही तर तू माझ्याजवळून गोळी घेऊन जा. तरी सायली बोलते, हो अश्विन भाऊजी चालेल. सायली मात्र कोणालाच काही सांगत नसते. तरी ती अर्जुनच्या बाजूला जेवायला बसते. तर सर्वजण तिच्याजवळ पाहतच बसतात. त्यानंतर सर्वजण जेवायला सुरुवात करतात. तर सायलीही जेवत असते, मात्र जेवतानाही ती डाव्या हाताचाच वापर करते आणि सतत ती उजव्या हाताजवळ पाहत असते. तर अस्मिताला विचार पडतो, नक्की सायलीचं चाललं आहे तरी काय, सगळ्या गोष्टीला ती डाव्याच हाताचा वापर करते. सायलीचा मात्र कोणाजवळ लक्ष नसतो, ती सतत त्या हाताजवळ पाहत असते. तर कल्पनाताई या सायलीजवळ पाण्याचा ग्लास मागतात. मात्र त्यावेळीसुद्धा सायली डाव्या हातानेच ग्लास देते. तरी पुन्हा एकदा कल्पनाताई विचार करू लागतात, हिचं नक्की काय चाललं आहे. तरी ते अर्जुनला विचारतात, अर्जुन नक्की काय झालं? अर्जुन बोलतो, काहीच समजत नाही. तरी अर्जुन बोलू लागतो, अश्विन राहू देत, मी तिला ना थेरपीलाच घेऊन जातो. ते ऐकून सायली बोलू लागते, नाही त्याची काहीच गरज नाही, मला खरंच बरं वाटतंय. तरी अर्जुनला त्याचे वडील बोलू लागतात, अर्जुन ती बोलते आहे ना बरं वाटतंय, मग तुम्ही नका एवढी काळजी करू, आणि आता जेवणावर बसताना जास्त बोलायचंही नाही, आणि तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या बरं, चर्चा कोणीच करायची नाही. तरी सर्वजण जेवायला सुरुवात करतात. तरी सायली ही एकटीच जेवत असते, तिचा लक्ष कोणाच जवळ नसतो. ती मात्र धुळवडीला झालेल्या गोष्टींच्या आठवणींमध्येच रम्य झालेली असते. तरी अर्जुना मम्माला बोलतो, मम्मा काय झालं आहे? तरी त्या बोलतात, काहीच माहीत नाही. ते सगळे डोळ्यांनीच इशारे करत असतात. सायली एकटीच स्वतःची हसत असते आणि जेवतही असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया ही घरी आलेली असते आणि आरशात पाहू लागते. तिला घडलेले प्रसंग आठवू लागतात आणि ती चेहऱ्याचा रंग पुसू लागते. तितक्यातच नागराज तिथे येतो आणि बोलतो, काय मग कशी झाली धुळवड? खूप छानच झाली असेल ना, काय दिसतंय पण ध्यान, छान झाली असेल धुळवड असं तर वाटतंय. एवढा रंग उधळला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असेल. पण एक लक्षात ठेव, माझ्यामुळे दादाने तुला तिथे पाठवलं, मग तिथे काय झालं, काय रंग उधळलेस, की अर्जुनने तुला लात मारून बाहेर काढलं, हे सगळं मला सांगायचं आहे. तरी प्रिया ही रागानेच बोलते, अर्जुनने नाही तर त्या सायलीने. त्या ऐकताच नागराज बोलू लागतो, सायलीने? त्या सायलीने तुझा अपमान केला? ओंझळभर पाणी घेऊन येऊ का, जीव द्यायचा असेल तुला तर? त्यावेळी ती बोलू लागते, दात काढून हसायचं नाही आणि चिडवायचं तर अजिबात नाही.
त्यावेळी नागराज तिला बोलू लागतात, एक लक्षात ठेव, माझ्यावर आवाज चढवायचा नाही. तू म्हणजे एक भिजलेला फटाका, पेटवायच्या अगोदरच विझणारा. इतके दिवस झाले मग स्वतःला अर्जुनवर ताबा मिळवताही आला नाही, आणि आज तर काय बोलतेस की सायली तुला अपमान केला आहे. म्हणजे सायलीने तर तुझी पायरीच दाखवून दिली तुला. नागराज त्यावेळी बोलू लागतो, मी तुला एक सल्ला देऊ का? ज्या प्रॉपर्टी हडपायचा तू स्वप्न पाहतायस, सुभेदारांची सून होण्याचं स्वप्न पाहतेस ना, ते सगळं विसर आता, कारण तुला ते जमणार नाही. अगं तू 70 वर्षाची होशील, अर्जुन 80 वर्षाचा होईल, तरी तू एकच बोलत राहशील, मला अर्जुनशी लग्न करायचं आहे. अगं तोंडावर पडशील, तोंडावर, पण त्यावेळी तुला दातही नसतील ना, म्हणजे पडलीस तरी लागणारही नाही, पण पडशील एवढं नक्की. त्यावेळी नागराजला प्रिया बोलू लागते, अहो शुभ बोला ना. त्यावेळी नागराज बोलू लागतो, काय शुभ बोलणार आहे, तुझ्या हातून तर काहीच जमत नाही. अगं तू तर आम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जगतेस, मी आणि महिपतने फेकलेल्या तुकड्यांवर जगणारी मुलगी तू. अगं एक दिवस बघून घेणार आणि फेकून देणार बाहेर. जर तुझ्या हातून काही कामच होणार नाही तर का म्हणून तुला आम्ही मदत करायची ना, आणि का म्हणून तुला पोसायचं? त्यापेक्षा रस्त्यावर फेकून दिलेलं बरं. मग फिर ताटं घेऊन सगळीकडे. त्यावेळी तिला सगळ्या गोष्टीचा राग येऊ लागतो. नागराज तर भरपूर चिडलेला असतो. तिला बोलू लागतो की तुझ्या हातून काही होणारही नाही आणि तू काही करण्याच्या लायकही नाहीस, असं म्हणून नागराज तिथून निघून जातो. नागराज तिथून निघून गेल्यावर प्रियाची चिडचिड अजून झालेली असते. त्यावेळी प्रिया बोलू लागते, नागराज तू तर आता जास्तच हद्द पार करायला लागलास, माझी लायकी काढतोस का? अरे तुला जर तुझी लायकी नाही दाखवून दिली ना तर नावाची प्रिया नाही, असं बोलून ती खूप चिडचिड करू लागते आणि आदळआपट करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी ही महिपतला भेटायला आलेली असते. त्यावेळी ती बोलू लागते, अण्णा तुम्ही बरे आहात ना? त्यावेळी महिपत बोलू लागतो, का तुला आता आठवण झाली का माझी? 2 दिवस झाले जेलमध्ये आहे, तुला त्यावेळी बापाची आठवण नाही का आली? आणि आज आलीस का बापायला भेटायला? अगं कोण कोणाचं नसतं. त्यावेळी ते बोलू लागतात, माझा तर तुझ्यावर काहीच विश्वास नाही. त्यावेळी साक्षी बोलत असते, अण्णा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे हे सगळं केलं ते भल्यासाठीच केलं, आणि मला मुलगी म्हणून म्हणायला लाजही वाटते, पण माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या मनात असं काही नव्हतं, पण मी जे करते ते तुमच्यासाठीच करते. त्यावेळी अण्णा बोलू लागतात, जर करायचं असतं ना तर दुसऱ्याच दिवशी वकील पाहिला असतास. ज्यावेळी माझ्या हातात बेड्या ठोकत होते ना त्यावेळी तू हल्लीसुद्धा नाहीस. मग तुझ्यावर काय मी भरवसा ठेवू, काय विश्वास ठेवू? तू तर आता काहीच करू शकत नाही, आणि तू माझ्यासाठी वकीलही बघू शकत नाही. त्यावेळी साक्षी बोलत असते, अहो अण्णा माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज माझ्याशी बोला, तुमच्याशिवाय या जगात मला कोणीच नाही. मात्र महिपता मागे तोंड करून उभा राहतो. त्यावेळी साक्षी त्याला विनंती करत असते, अण्णा प्लीज माझ्याशी बोला. महिपत मात्र साक्षीशी बोलायला काही तयार नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येतो. त्यावेळी तो बोलू लागतो, आता एका जागेवर शांत बसायचं. त्यावेळी सायलीही बोलत असते, अहो डायनिंग टेबल पुसलं असतं ना 5 मिनिटात. त्यावेळी अर्जुन बोलला, तो विमल आहे ना, तुम्हाला काय फक्त कामच करायची असतात का? थांबा मी तुम्हाला मलम लावून देतो. तर सायली मात्र हात कशालाच लावत नसते, ती हाताजवळ एकटक पाहत असते. त्यावेळी अर्जुन मेडिसिन बॉक्समधलं मलम घेतो आणि सायलीला बोलतो, आता तुमचा हात नाही दुखणार, जास्त दुखत असेल ना, पण तुम्ही कोणाला सांगणारही नाही, थांबा मी मलम लावून देतो. अर्जुन सायलीच्या बाजूला येऊन बसणार आणि मलम लावणार. तितक्यातच सायली बोलू लागते, नाही या मलम वगैरे असलं काही लावायचं नाही, अहो मलम लावलं तर सगळं पुसून जाईल. त्यावेळी अर्जुन बोलतो, काय पुसून जाणार आहे, काय झालं आहे नक्की? त्यावेळी सायली बोलते, अहो काही नाही, मलम पुसून जाईल, त्यापेक्षा तळहाताला मलम न लावणंच योग्य. त्यावेळी अर्जुन बोलतो, हे कोणतं लॉजिक आहे तुमचं? पण तुम्ही काही ऐकणार नाही, त्यापेक्षा मी काम करतो, अश्विनजवळ जातो आणि ती जी गोळी देणार आहे तीच घेऊन येतो. त्यावेळी अर्जुना गोळी आणायला जाणार. तितक्यातच सायली बोलते, नाही हो, मला आराम केल्यावर बरं वाटेल. त्यावेळी अर्जुन तिला बेडवर बसवत बोलू लागतो, आता एका जागेवर बसून आराम करायचा, बाकी कुठेही हलायचं नाही, तोपर्यंत मी येतोच, असं बोलून अर्जुना कपाटामध्ये मलम ठेवण्यासाठी जातो. तर पुन्हा एकदा सायली तो हातात घेऊन पाहू लागते. धुळवडीमध्ये घडलेली सगळी घटना तिला पुन्हा पुन्हा आठवत असतात. त्यावेळी सायली ही एकटक हाताजवळच पाहत असते. तर अर्जुनने आपल्या गालाचा रंग आपल्याला लावला, हे सगळे क्षण तिला पुन्हा पुन्हा आठवू लागतात. त्यावेळी ती पुन्हा एकदा आपला दुसरा हात गालाला लावून बघते आणि एका नजरेने त्या हाताजवळ पाहत असते. हातावर हात फिरवत असते. ती अर्जुनच्या प्रेमामध्ये फार वेडी झालेली असते. अर्जुनने तिच्यासोबत धुळवड खेळली, हे सगळे क्षण तिला पुन्हा पुन्हा आठवू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अण्णा हे साक्षीला बोलत असतात, अगं साक्षी, पण तू अजूनपर्यंत काही हालचाल का नाही केलीस? त्यावेळी ते बोलू लागतात, एक लक्षात ठेव, काही झालं तरी त्या अर्जुन सुभेदारला धडा शिकवायचाच आहे, आजपर्यंत खूप काही पाहून घेतलं. त्यावेळी ती बोलू लागते, हो मला तेच करायचं आहे, आणि म्हणूनच मी चैतन्याशी जवळीक साधते, चैतन्याला हातातून निष्ठू देऊ नकोस, असं महिपत त्यांना सांगत असतात. त्यावेळी साक्षी बोलते, हो. तरी महिपत शिकरे हे साक्षीला बोलू लागतात, इतकी वर्ष मी माझी इमेज मेहनत करून स्वच्छ दुधासारखी ठेवली होती, पण त्या अर्जुन सुभेदाराने सगळ्याची माती केली आहे.
पण त्या गडकरीला तरी गुंडाळून ठेव, त्याची मदत होईल त्या अर्जुन सुभेदाराला धडा शिकवण्यासाठी, आणि आता तर मी त्याला शांत जगूच देणार नाही. तेव्हा साक्षी बोलू लागते, तेच तर माझं ध्येय आहे, म्हणून तर मी चैतन्याला काही कळू देत नाही आहे, पण नकळतपणे तुमची मी इथून सुटका तर करणारच आहे. त्यावेळी ते बोलू लागतात, त्याला हाल करून मारायचं आहे. त्यावेळी साक्षी बोलू लागते, संताप होणार आहे, नाही सोडणार मी त्याला. त्याने विजयाचा आनंद जेवढा सेलिब्रेट करायचा आहे ना तेवढा करून दे, पण त्याच्यावर असा काय घाव घालणार आहे ना, पण तो पाणीसुद्धा मागणार नाही. तर दुसरीकडे सायलीही अर्जुनने सगळा पसारा केलेला असतो तो आवरत असते. त्यावेळी ती बोलू लागते, सर पण ना सतत या कागदांवर काही ना काही लिहित असतात आणि हे कागद इथेच ठेवतात आणि हे वारा आल्यावर उडणारच ना. असं बोलून ते कागद गोळा करते आणि त्या कागदांवरचा निळा रंग पाहून तिला पुन्हा एकदा त्या रंगपंचमीचे दिवस आठवूच लागतात. त्यानंतर ते कागद हे टेबलवर ठेवते आणि बेडवर पाहते तर पुन्हा एकदा तिथे सगळा कपड्यांचा पसारा असतो. तरी सायली बोलू लागते, सर पण ना एक शर्ट घालायचा असतो आणि 50 शर्ट बाहेर काढून ठेवतात. ते सगळं आवरत असताना सायली एक शर्ट हातात घेते आणि त्या शर्टाचा हात आपल्या हातात घालते आणि प्रेमाने त्याच्यावर हात फिरवत असते. त्यानंतर सायली ही पूर्ण शर्ट घालते आणि आरशाजवळ येऊन उभी राहते आणि बोलू लागते, सर मी तर उद्या रंग खेळणार नाही, मला रंग आवडत नाही आणि ते का निघतही नाहीत रंग, आणि मग तसेच रंग घेऊन मी काही उद्या कोर्टात जायचं आहे का, आणि माझे गाल माझी प्रॉपर्टी आहे, कसंही कोण येऊन त्याला हात लावणार आणि रंग लावणार, मला ते नाही आवडत आणि रंगपंचमी सण मला अजिबात आवडत नाही. असं बोलत ती अर्जुनची ॲक्टिंग करत असते आणि स्वतःच हसत असते आणि शर्टजवळ प्रेमाने पाहत असते. त्यानंतर ती पुन्हा एकदा शर्टावर प्रेमाने हात फिरवते आणि त्याला सगळ्या आठवणी आठवू लागतात. ती अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते, तिला अर्जुनचा सारखा भास होत असतो, म्हणून ती शर्ट गोंजारत असते आणि स्वतः त्या शर्टाला मिठी मारत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की रविराजने सगळे डॉक्युमेंट तयार केलेले असतात. त्यावेळी ते सर्वांना आवाज देऊ लागतात. त्यावेळी ते बोलतात, तन्वी, नागराज, सुमन सगळ्यांनी इकडे या बघू. त्यावेळी नागराज आणि सुमन येतात. त्यावेळी ते विचारू लागतात, तन्वी कुठे आहे. तितक्यातच तन्वी येत बोलते, बाबा तुम्ही आवाज दिला का. त्यावेळी रविराज बोलू लागतात, हो मीच तुला आवाज दिला, अगं तुझ्यासाठी सरप्राईज आहे. काही दिवसांपर्यंत मी तुला बोललो होतो ना की जी काही प्रतिमाची प्रॉपर्टी आहे ती मी तुझ्या नावावर करणार आहे, आणि आज त्याचसाठी मी गेलो होतो आणि हे सगळे रजिस्टर ऑफिसमधून अगदी रजिस्टर करून आणलेले डॉक्युमेंट आहेत. यानंतर हे सगळी जबाबदारी तुझी असेल. सुमन आणि नागराजच्या समोर मी हे सगळं तुझ्या हाताबाहेर सुपूर्द करतो. हे ऐकून प्रियाला खूप आनंद झालेला असतो, मात्र महिपतला त्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली ही सगळे कपडे खडी करते आणि कपाटामध्ये ठेवणार. तितक्यातच तिथे अर्जुन येतो आणि बोलू लागतो, मी तुम्हाला बोललो होतो ना काही कामं नाही करायची, आराम करायचा. तरी सायली बोलते, अहो सर आराम करून हात बरा होणार आहे का, थोडंफार तरी काम करू द्या ना. तितक्यातच अर्जुनचा लक्ष सायलीने घातलेल्या शर्टाजवळ जातो. सायली मात्र सगळे शर्ट ठेवण्यासाठी कपाटाजवळ जाते. तेव्हा अर्जुन तिला बोलतो, तुम्ही सगळे शर्ट घडी केलात ना, पण एक घडी करून ठेवायला विसरलात. तरी सायली इकडे तिकडे पाहू लागते. तरी अर्जुन तिने घातलेला शर्ट दाखवतो. सायली मात्र शांतच उभी असते. तर पुढील भागात पाहायला मिळतं, सायलीने संपूर्ण रूममध्ये लाल रंगाचं डेकोरेशन केलेलं असतं. तिने बेडवर सगळे पडदे कपाट सगळं लाल रंगाने सजवलेलं असतं. तरी अर्जुन बोलतो, हे काय आहे. तरी सायली बोलते, खाली तर चला, तुमच्यासाठी अजून सरप्राईज आहे. तरी तिने सगळा नाश्ताही लाल रंगामध्येच बनवलेला असतो. तरी अश्विन बोलतो, वहिनी आज हे लाल रंगाचं आहे, म्हणजे त्यामागे काहीतरी गुपित असेलच ना. तेव्हा कल्पनाताई बोलू लागतात, हो ना, आपल्या घरात अशी एक व्यक्ती आहे की तिचा लाल रंग अगदी फेवरेट आहे. ते ऐकताच सायली लाजू लागते. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.